हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतुज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असे मस्त गरमागरम आणि चटपटीत असे दाल वडे, आणि आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे, तर त्यांच्यासाठी आपण आज छानपैकी दाल वडे बनवणार आहोत. तर दाल वडे बनवण्यासाठी मी घेतली आहेत चण्याची डाळ, आणि चण्याच्या डाळीला स्वच्छ धुतलं आणि धुवून मी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. हे बघा, छान अशी आपली डाळ भिजली आहे. हे बघा, 2 तास पाण्यामध्ये ठेवून आपली डाळ छान अशी भिजली आहे. हे बघा, 2 तुकडे होतात आहे. आणि सगळं गाळून घ्यायचं आहे. अजिबात पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही, तरच आपले डाळवडे छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतील. नाही तर मग काय होतं, मग मऊ पडतात डाळवडे. तर पाणी सगळं मी काढून घेते आहे. हे बघा, असं चाळणीमध्ये घ्यायची आहे. ही चाळणी आहे, त्या चाळणीमध्ये मी सगळी डाळ घेतली आहे आणि खाली एक भांडं ठेवलं आहे. सगळं पाणी निथळू द्यायचं आहे. सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, मिक्सी जार घेतलेला आहे. आता ह्या मिक्सी जारमध्ये आपल्याला ॲड करायची आहेत मिरच्या. मी ही एक मोठी मिरची घेतली आहे. ही जास्त तिखट नसते. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना, तर जी डार्क कलरची मिरची असते ना, ती घेऊ शकता. 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ह्याच्यामध्ये लसणाची टेस्ट खूपच छान लागते, म्हणून मी 3 मोठी साईजच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर छोटी साईजच्या असेल ना, तर 5 ते 6 पाकळ्या तुम्ही घेऊ शकता. आणि हे मी 2 ते 3 इंच आलं घेतलेलं आहे, ते ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण नक्की तुम्ही ॲड करा, त्याच्याने त्याची टेस्ट खूपच छान लागते आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये छान अशी टेस्ट यायला मार्केटसारखी आपल्याला लवंग ॲड करायचं आहे. त्याच्याने ना, मार्केटमध्ये कसं लवंग असते, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. आणि हा 1 इंच दालचिनी आहे, त्याचा मी तुकडा घेतलेला आहे. आता आपण हे आधी वाटून घेऊया. हे अशी मी भरड वाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही डाळ ॲड करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. आणि आपल्याला भरड करायचं आहे, म्हणजे दरदरा वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट नाही करायची आहे. जर तुम्ही पल्स मोडमध्ये पण करू शकता, किंवा पल्स मोड नसेल तर काय करा, मिक्सर ऑन ऑफ असं करून तुम्ही हे थोडीशी भरडसारखं जाडसं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला अशी भरडसारखी वाटायची आहे. थोडे अख्खे चणे पण राहायला पाहिजे आहे. हे बघा, काही चणे अख्खे, चण्याची डाळ आहे ती अख्खी राहिलेली आहे. अशाने ना त्याची टेस्ट खूप छान लागते, आणि खाताना अख्खा चणा दाताखाली आला ना, तर आणखी ना टेस्ट छान लागते. आणि आपण ह्याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी ॲड केली आहे ना, तर त्याचा सुगंध खूपच छान येतो आहे. आता ना, आपण ह्याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहोत. जर तुम्हाला जिऱ्याचा टेस्ट नसेल आवडत तर स्किप केलं तरी पण चालेल. थोडीशी आपण हळद पावडर ॲड केली आहे. गरम मसाला मी ॲड करते आहे. आणि हे थोडंसं मी लाल तिखट ॲड करते आहे. आपण हिरवी मिरची पण ॲड केली आहे, पण दाल वडे कसे खायला थोडेसे तिखट असले ना, तर आणखी छान लागतात. म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि ह्याच्यामध्ये आपण 2 मोठे साईजचे मी कांदे आहेत ना, त्याला मी बारीक एकदम चॉप करून घेतलेले आहेत, बारीक कापून घेतले आहेत, ते मी ॲड केले आहेत. सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, म्हणून मी कोथिंबीर ॲड नाही करत. पण जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना, तर बारीक कापून कोथिंबीर पण ॲड करा. खूपच छान टेस्ट लागते त्याच्याने. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. आणि ह्याला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आणि आणखी कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा तांदळाचं पीठ. 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. काही जण ह्याच्यामध्ये ना बेसन पण ॲड करतात, पण बेसननी मग डाळ वडे मऊ होतात, म्हणून आपण थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. आणि तांदळाच्या पिठाने काय होतं, जे पण काही मॉइश्चर असेल ना, ते सगळं ॲब्झॉर्ब होतं, म्हणून आपले डाळ वडे छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात. आता मी ही प्लेट घेतली आहे. आणि बाजूला आणि गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं, छोटासा असा गोळा घ्यायचा. आणि असा चपटा आपल्याला आकार द्यायचा आहे. हा बघा, एकदम मोठी साईज पण नाही घ्यायची, छोटे साईजचे आपल्याला डाळ वडे करायचे आहेत. एकदम मोठी पण साईज नका घेऊ. हे बघा, ही एवढी साईज बरोबर आहे. हे बघा, हे असे डाळ वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता सध्या मी हे तुम्हाला तळून दाखवते आहेत. आपण गॅसकडे जाऊया.
आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे दाल वडे तळायचे आहेत. फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे. ताबडतोब झारा लावायचा नाही आहे आपल्याला. लो टू मीडियमवरच आपल्याला दाल वडे तळून घ्यायचे आहेत. जर गॅस फास्ट केला ना तर दाल वडे आतून कच्चे राहतील. आता हे बघा खालून शिजले आहे थोडेसे. आपण आता टर्न करूया. आता छान मंद गॅसवरती दाल वडे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. दाल वडे हे छान असे तळून झालेले आहेत. हे बघा असा कलर यायला पाहिजे छान असा. आता आपण दुसरी बॅच ॲड करूया. आता याच पद्धतीने मी बाकीचे दाल वडे पण तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम चमचमीत असे दाल वडे तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात, खूपच टेस्टी लागतात आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा सगळे डाळ वडे छान असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही हे डाळ वडे नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि हे डाळ वडे ना मी ह्या दह्यासोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही ग्रीन चटणी, हिरवी पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी बरोबर सर्व करू शकता. टोमॅटो सॉस बरोबर पण सर्व करू शकता किंवा गरमागरम चहा बरोबर पण हे डाळ वडे खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि रेसिपी जर आवडली ना तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण छान छान रेसिपीज जे अपलोड करेन ना त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.